नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख, त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी KYC पुन्हा सुरू होणार ही देखील अपडेट आलेली आहे आणि लक्षात घ्या वेबसाईटवरती एक नवा ऑप्शन देखील उपलब्ध झालेला आहे। तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती घेणार आहोत। तत्पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हेल्पलाईन जी सुरू करण्यात आलेली आहे दिवसभर व्यस्त असते, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती की जर काही तुमचे प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, तुम्हाला प्रत्येक कमेंटला उत्तर मिळून जाणार आहे। चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया। सोशल मीडियावरती जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अनेक व्हिडिओज येत आहेत। आजपासून हप्ते वितरण सुरू झालेले आहे, तारखा समोर येत आहेत, परंतु अजून मुख्यमंत्री त्याचबरोबर लक्षात घ्या मंत्री आदित्य तटकरे असतील तर यांच्या ट्विटरच्या पेजवरती तशी घोषणा झाली नाही आहे। आणि साधारणतः आपण सांगतच होतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्ते वितरणापूर्वी शासनाची मान्यता देणारा GR प्रसिद्ध होतो। आतापर्यंत तरी GR आले नाही आहे। आज दिवसभरापासून कोणत्याही वेळी हा GR पोर्टलवरती येऊ शकतो। GR प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा। तर सगळ्यात प्रथम म्हणजे शासनाची तयारी या संदर्भात अजून स्पष्टता नाही आहे। जर हप्ते जर येत असतील तर निवडणुकांच्या पूर्वी 5 तारखेच्या पूर्वी देखील हप्ते वितरण होऊ शकतं। तर हे केवळ शासनावरतीच डिपेंड आहे। मग 5 तारखेच्या आधी जर हप्ते येत असतील तर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर जो लाभ आले नाही आहे तर यांची कागदपत्रच पडताळणी अजून झाली नाही आहे, त्यामुळे कदाचित या लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणावर प्रश्नचिन्ह येऊ शकतो। आणि लक्षात घ्या की या दिवसांमध्ये हप्ते वितरण झालंच नाही तर मात्र नंतरच लक्षात घ्या फेब्रुवारी महिन्याच्या लक्षात घ्या 5 तारखेनंतरच हप्ते वितरण होऊ शकतं। तर याच्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातील ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नव्हते त्यांना पात्र करून त्यांचा देखील हप्ते वितरणामध्ये विचार होऊ शकतो। तर हा सर्वस्वी निर्णय शासनावरती आहे, पण शासनाने जानेवारी महिन्याचा हप्ता उशिरा वितरित केला तरी चालेल, परंतु सर्वच लाडक्या बहिणींना पात्र करून हा लाभ वितरित करणं गरजेचं आहे। तर अशा प्रकारे जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची कन्फर्म तारीख शासनामार्फत प्रसिद्ध झाली नाही आहे। तर लक्षात घ्या हप्ते वितरणाची तयारी सुरू झाली आहे, पण कन्फर्म अशी तारीख समोर आली नाही आहे। आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे KYC आता पोर्टलवरती पुन्हा सुरू होणार अशा प्रकारची देखील माहिती समोर येत आहे। परंतु लक्षात घ्या अनेक ठिकाणावरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकाताई कागदपत्र पडताळणीसाठी नकार करत आहेत। आमच्याकडे यादी आली नाही आहे, तुम्ही ऑफिसमध्ये जा। तर अशा ठिकाणी जिल्हाधिकारी ऑफिसमध्ये लाडक्या बहिणी गेलेल्या आहेत, त्या ठिकाणी देखील सांगण्यात येत आहे की अंगणवाडी सेविका यांना याद्या दिलेल्या आहेत, त्यांच्या ठिकाणी कागदपत्र पडताळणी करा। तर मोठ्या प्रमाणावरती अशा प्रकारे लाडक्या बहिणींना त्रास सहन करावा लागत आहे दिवसेंदिवस। प्रत्येक लाडकी बहीण तहसील ऑफिस असेल, महिला बालविकास जिल्हा स्तरावरचं जे ऑफिस असेल या ठिकाणी जाऊन माहिती घेत आहे की आमचा कागदपत्र तरी किंवा आमचे फॉर्म तरी तुम्ही सबमिट करून घ्या, परंतु अजून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तालुके आहेत, गावं आहेत, तर या ठिकाणी अजून कागदपत्र पडताळणी सुरू झाली नाही आहे। आणि मोठ्या प्रमाणावरती ऑनलाईन लक्षात घ्या की ही KYCची पोर्टल सुरू झाली तर सगळ्यात लाडक्या बहिणींना बरं होईल आणि कमी वेळामध्ये मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींचं काम होणार आहे। त्यामुळे सध्या शासनाचा विचार या संदर्भात होतोय का याकडेच प्रश्नचिन्ह लागून आहे। KYCची जी मुदतवाढ आहे, पुन्हा KYC सुरू होणार, ही जर सुरू होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, पण अजून शासनामार्फत तशी कोणती सूचना काढण्यात आली नाही आहे। या संदर्भात अपडेट पुढील 2 ते 3 दिवसामध्ये समोर येईलच, पण सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी हे जे KYCचे पोर्टल आहे ते सुरू होणं गरजेचं आहे। शासनाकडे इतर जे मंत्री असतील तर यांच्याकडून देखील मागणी झालेली आहे, पण आता प्रश्न आहे की शासन कधी लक्षात घ्या या संदर्भात पुढचं पाऊल उचलते ते। तर याचबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक नवा टॅब उपलब्ध झालेला आहे। तर यामध्ये लक्षात घ्या त्रुटी नोंदवा अशा प्रकारचा ऑप्शन आता उपलब्ध झालेला आहे। पण लक्षात घ्या या ठिकाणी त्रुटी म्हणजेच लक्षात घ्या की तुमच्या ज्या अडचणी असतील तर त्या तुम्हाला वेबसाईटवरती नोंदवता येणार आहेत, पण अजून हा टॅब ॲक्टिवेट झाले नाही आहे। पुढील काही दिवसामध्ये ॲक्टिवेट होईल, कदाचित वेबसाईट देखील पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात आपण माहिती घेतच आहोत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।